रोहित दादाजी पवार साहेब, सुनीलजी भुसारा साहेब, भाऊसाहेबजी बागचौरे साहेब, आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित बंधू भगिनींनो, आपणा सर्वांच्या वतीनं या तालुक्याचे लोकनेते, माझे सच्चे मित्र, सच्चा सहकारी, सदैव जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा नेता, सत्ता आपली असली तरीही जनतेच्या हिताच्या साठीचा तोच उन्माद आणि सत्ता नसली तरी सुद्धा वाघासारखी जनतेच्या बाजूने लढावं ही तडप, हा ज्यांचा स्वभाव होता, अशोकराव भांगरे साहेब यांच्या या कर्तृत्व संपन्न जीवनाला मी अभिवादन करतो। 75 वर्ष झालीत स्वातंत्र्य प्राप्तीला। स्वातंत्र्याच्या नंतर हा देश उभा केला, सगळंच काही लुटून नेलं होतं। या लुटीच्या नंतर भारत परत एक सुसंपन्न असं राष्ट्र झालं। या तालुक्याच्यासाठी, या विधानसभा मतदारसंघाच्यासाठी ज्यांनी हा तालुका, हा विधानसभा मतदारसंघ नव्हे सगळा समाज हा ज्यांनी घडवला, त्यात भांगरे परिवाराचा मोठा वाटा आहे। गोपाळराव भांगरे, यशवंतराव, राजाभाऊ, अशोकराव मालिकाच्या मालिका आहे। कधीही पण किती पण आपत्ती येवो, परिस्थिती कितीही बिकट बनो, कुटुंबावर किती पण आघात हो, तरीही सुद्धा जनतेला आपल्या बाजूने सेवेची म्हणून आपली परंपरा यांनी कायम राखलेली आहे। असं फार क्वचित असतं। भांगरे परिवाराचा हाच लौकिक आहे, हेच मोठेपण आहे। हे मोठेपण अशोकरावांनी सुद्धा जपलं। 80 सालापासून त्यांच्या प्रत्येक निवडणुकीचा मी बऱ्यापैकी प्रचारक असलेला मी त्यांच्याबरोबर सदैव राहिलेलो आहे। तालुका पंचायत समिती, जिल्हा परिषदेपासून सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर त्यांच्याबरोबर मी काम केलंय आणि म्हणून म्हटलंय की एक सच्चा सहकारी, जनतेचा कायम पाठीराखा असलेला असं व्यक्तिमत्व आपल्यातून हरपलंय। असं आपले पूर्वज म्हणत होते, लाख मरावेत पण लाखाचा पोसिंदा मरू नये। पण आपल्या हातात नाही, आपलं दुर्दैव आहे। तरी सुद्धा सुनीताताई, दिलीप, अमित, संपूर्ण जिल्ह्याचे आणि विशेष करून ह्या विधानसभा मतदारसंघाचे डोळे आपल्यावर आहेत। सत्यजित तांबे म्हटले त्याप्रमाणे योग्य वेळेला योग्य निर्णय आणि खंबीर भूमिका घेऊन राहा। हा तालुका, हा विधानसभा मतदारसंघ भांगरे परिवाराच्या पाठीशी कायम राहील, हीच अशोकराव भांगरे साहेबांना आमची आदरांजली असेल।